हॅलो फ्रेंड्स, जर तुम्हाला सुद्धा 10 किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या या 5 चुका आजच थांबवा. हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 रात्रीच्या चुका बघणार आहोत. तुम्ही काय करता? तुम्ही दिवसभर डाएट करता, व्यायाम करता, चांगल्या गोष्टी करता, चालता वगैरे, पण तरी देखील तुमच्या वजनामध्ये काहीच फरक जाणवत नाहीये का? पोटाची चरबी, कमरेवरील साठलेली फॅट आणि त्यानंतरच आपण डिलिव्हरी नंतर जे पोट वाढलेलं असतं तर ते लटकलेलं पोट देखील काही केल्या कमी होत नाहीये. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज आपण सांगणार आहोत रात्रीच्या 5 चुका. कमरेवरील फॅट आणि सी सेक्शन नंतर वाढलेलं पोट हे सगळं कमी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण या सगळ्या मागे एकच कारण असू शकतं, ते म्हणजे रात्रीच्या तुमच्या चुकीच्या सवयी. रात्री आपलं शरीर जे आहे ना, ते आपलं शरीर रिपेअर मोडमध्ये असतं आणि अशा वेळी फॅट बर्निंगची प्रोसेस देखील चालू असते. पण आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका होतात आणि त्या चुकांमुळेच, या रात्रीच्या चुकांमुळेच आपलं पोट वाढत असतं आणि आपली फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती देखील स्टॉप होते. म्हणून काय करायचे, रात्रीच्या चुका तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्हाला सेव्ह करून ठेवायच्यात आणि या चुका तुम्हाला आजपासूनच करणं बंद करायचं आहे. कारण काय होतं, या चुकांमुळेच तुमचं कळत नकळत पोट वाढत असतं आणि वजन देखील वाढत असतं. आपल्या लक्षात येत नाही, पण काही छोट्या छोट्या सवयी असतात ज्या आपल्याला बदलायच्या आहेत आणि त्या बदलल्यानंतरच बघा तुमच्या शरीरामध्ये कसा चमत्कारिक बदल यायला सुरुवात होणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता, तुमचा वेळ अजिबात वाया न घालवता लगेचच आपण त्या 5 चुका जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला बंद करायच्या आहेत आजपासून करणं. म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये चांगला बदल येणार आहे. चूक नंबर 1, उशिरा रात्री जेवणे. सगळ्यात मोठी ही चूक आहे. अनेक लोक काय करतात, रात्री 10-11 वाजता जेवण करतात. मान्य आहे, तुम्हाला काम असतं, तुम्ही ऑफिसवरून लेट येत असाल, सगळी कारणं मान्य आहेत. पण तुम्ही 10-11 वाजता जर इतक्या लेट जेवण करत असता तर याच्यामुळे काय होतं, शरीराला आपण खाल्लेलं अन्न जे आहे ते पचन करायला, ते पचवायला वेळच मिळत नाही आणि मग या अन्नाचं रूपांतर अतिरिक्त चरबीमध्ये होतं आणि ते सगळं चरबीच्या स्वरूपामध्ये तुमच्या या अतिरिक्त सगळ्या कॅलरीज ज्या आहेत खाल्लेल्या, त्या सगळ्या पोटाभोवती आपल्या चरबी बनून, फॅट बनून तशाच राहतात आणि ही फॅट कमी करणं खूप जास्त अवघड जातं. काय करायचं, तर रात्रीचं जेवण जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी करण्याचा प्रयत्न करायचा. स्पेशली तुम्हाला काय करायचं, 7 ते 8 वाजेपर्यंत तुमचा डिनर कंप्लीट झाला पाहिजे. याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या पोटावरची चरबी अजिबात साठणार नाही आणि ज्यावेळी तुमचं शरीर रात्री रिपेअरिंग मोडमध्ये असेल तेव्हा तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती देखील फास्ट होईल आणि खाल्लेलं अन्न जे आहे ते व्यवस्थित पचेल देखील. यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि फॅट बर्निंग देखील फास्ट करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. इतकंच नाही तर सकाळी उठल्या उठल्या जड वाटणार नाही, तर तुम्हाला हलकं वाटेल. यानंतर चूक नंबर 2, रात्री गोड पदार्थ खाणे. रात्री जेवणानंतर आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिठाई किंवा बिस्किटे अशा गोड गोष्टी खाण्याची भरपूर लोकांना सवय असते. यामुळे काय होतं, याच्यामध्ये जी साखर असते ती आपल्या इन्सुलिन वाढवते. त्यामुळे तुमच्या शरीरातली जी फॅट बर्निंगची प्रोसेस आहे ती मंदावू शकते, म्हणजे स्लो होऊ शकते. तर जर काय करायचं, रात्रीच्या वेळी जर गोड खाण्याची इच्छा झालीच तर काय खायचं, तर तुम्ही पपई खाऊ शकता, एखादा खजूर खाऊ शकता, सफरचंद खाऊ शकता किंवा 1-2 बदाम खाऊ शकता. यामुळे तुमची स्वीट गोड खाण्याची क्रेविंग्ज आहे ती कमी होईल. शक्यतो तुम्हाला रात्री साखरयुक्त, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये साखर ॲड केलेली आहे असे पदार्थ खाणं अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट आपली चूक नंबर 3, जेवताना जास्त प्रमाणात खाणे. तर दिवसभर कमी खाल्लं आहे म्हणून रात्री खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपण काय करतो, दिवसभरामध्ये खायला जमलं नाही म्हणून रात्रीच्या वेळी खूप खातो. पण दिवसभर आपण का खात असतो, तर त्याचं कारण वेगळं आहे. रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला अतिरिक्त एनर्जीची, ऊर्जेची अजिबात गरज नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी खाता रात्रीच्या वेळी तेव्हा त्याचं डायरेक्ट रूपांतर अतिरिक्त चरबीमध्ये होत असतं. म्हणून रात्रीच्या वेळी आपण नेहमी म्हणतो हलका आहार घ्या, वेळेवर जेवण करा. कारण दुपारी किंवा सकाळी खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं आपण दिवसभर आपण चालत असतो, फिरत असतो, कामं करत असतो.
यामध्ये ती सगळी ऊर्जा खर्च होते, ते खाल्लेलं अन्न आपल्या गरजेचं असतं. तसं रात्री आपल्याला एक्स्ट्रा ऊर्जेची, जास्तीच्या एनर्जीची अजिबात गरज नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळीचा आहार हा तुम्ही हलकाच ठेवला पाहिजे. काय करायचं, रात्री अर्धी प्लेट जी आहे ती भाज्यांनी आणि सॅलडने भरायची आहे. अर्धी चपाती किंवा एक छोटीशी भाकरी आणि भाजी पुरेसं आहे, त्यापेक्षा एक्स्ट्रा काहीच खाण्याची गरज नाही. 80% आपलं पोट भरलं की तिथेच थांबायचं आहे. जेवणामध्ये रात्री कडधान्य, डाळ, प्रोटीन, फायबर असलेले पदार्थ जास्त खायचे, जे लवकर पचतील आणि तुमच्या शरीरावरती अतिरिक्त चरबी साठू देणार नाहीत. असं पद्धतीचं जर रुटीन तुम्ही ठेवलं तर तुमचं अजिबात पोट वाढणार नाही. नेक्स्ट आपली चूक नंबर 4, जेवणानंतर लगेच झोपणे. जेवणानंतर लगेचच बेडवरती जाण्याची बऱ्याच जणांना सवय असते. यामुळे काय होतं, तर आपलं खाल्लेलं अन्न जे आहे ते पचत नाही, पचन मंदावतं, ॲसिडिटी वाढते आणि यासोबतच शरीर सुस्त होतं. शरीर सुस्तावण्याची खूप जास्त समस्या जाणवते आणि यामुळेच अतिरिक्त चरबी देखील साठत असते. यावरती उपाय काय, तर जेवल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिट काढा आणि थोडीशी हालचाल करा, वॉक करा. घरामध्ये कोणत्याही पद्धतीची हालचाल करा, 10-15 मिनिटं तरी थोडा शरीराला वेळ द्या, लगेचच जाऊन झोपू नका. हा छोटासा बदल देखील वजन कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे लगेचच झोपण्यापेक्षा थोडासा आपल्या शरीरासाठी वेळ द्या, की त्या 10-15 मिनिटांमध्ये चालल्यामुळे शरीर थोडंसं अन्न जे खाल्लेलं आहे ते थोडंसं पचनाची क्रिया जी आहे ती फास्ट होऊ शकते. शेवटची आता आपली चूक नंबर 5, उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि कमी झोप. रात्री उशिरापर्यंत रील्स पाहणं, मोबाईल बघणं, नेटफ्लिक्स पाहणं किंवा खूप वेळ TV बघणं, या सगळ्यामुळे आपली झोप जी आहे ती उडून जाते, झोप कमी होते आणि मग खूप वेळेपर्यंत आपल्याला झोपच येत नाही. आणि कमी झोप झाल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये भूक वाढवणारे, स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन्स जे आहेत ते ॲक्टिव्ह होतात. यामुळे काय होतं, रात्री लेट नाईट स्नॅकिंगची आपल्याला सवय लागते. खूप वेळ जागं राहिल्यामुळे आपल्याला भूक लागल्यासारखं होतं आणि यावेळी आपण चिप्स खाणं, बिस्किटं खाणं, घरात जे काही आपल्याला अवेलेबल दिसेल, मॅगी वगैरे खाणं, तर अशा गोष्टी आपल्याकडून होतात आणि यामुळे आपलं पोट सुटतं. आणि इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतरही जास्त खाण्याची सवय लागते. यामुळे काय करायचं, अजिबात लेट नाईटपर्यंत मोबाईल वगैरे बघायचं नाही. झोपण्याच्या अर्धा तास आधी, 30 मिनिट आधी मोबाईल, TV, नेटफ्लिक्स सगळं बाजूला ठेवायचं आणि शांतपणे मनन चिंतन करा आणि डोळे बंद करून बघा. हळूहळू झोप देखील येईल आणि छान झोप झाल्यामुळे स्किन देखील आपली चांगली होते आणि इतकंच नाही तर बॉडीमधला स्ट्रेस देखील निघून जातो आणि हे देखील वजन कमी करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट, फक्त व्यायाम गरजेचा नाही आहे, तर रात्रीच्या या सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण रात्रीचं चुकीचं रुटीन आणि तुमचं पोट वाढण्यामागचं कारण हेच आहे. तुम्हाला रात्री सवयी जर व्यवस्थित असतील, रात्रीचं रुटीन तुमचं व्यवस्थित असेल, तर तुमचं वजन गॅरंटीड कमी होणार आहे. तुमची बेली फॅट अजिबात वाढणार नाही. कारण दिवसभराच्या संपूर्ण रुटीनपेक्षा आपलं रात्रीचं रुटीन, आपला रात्रीचा आहार, रात्री आपण काय गोष्टी खातो पितो, यावरती आपलं पोट वाढणार की कमी होणार हे ठरत असतं. तर रात्रीच्या या 5 चुका करणं थांबवा. पहिलं म्हणजे उशिरा जेवणं, दुसरं म्हणजे रात्री गोड पदार्थ खाणे टाळा, तिसरं म्हणजे रात्री जास्त प्रमाणामध्ये खाणं, चौथं जेवणानंतर लगेच झोपणे आणि शेवटची चूक ती म्हणजे कमी झोप घेणे. या तुमच्या सवयींमध्ये तुम्ही सुधारणा केल्या तर तुमचं वेट लॉस नक्की होणार आहे आणि इतकंच नाही तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला गॅरंटीड मदत तुम्हाला या 5 चुकांमुळे होणार आहे. तर या 5 चुका ज्या आहेत ते सुधारा, 15 दिवस फॉलो करून बघा आणि तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये येऊन मला तुमचे रिझल्ट सांगणार आहात. तुम्ही स्वतःच कमेंट कराल आणि फरक तुमच्या शरीरामध्ये स्वतःच अनुभवणार आहात. तर चला तर मग हा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या सवयी बदला आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा.